आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। नागपुरात मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत रात्री उशिरापर्यंत 4.5 तास बैठक। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक। मनोज जरांगे पाटील मालवण दौऱ्यावर। जरांगे पाटील आज राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेची पाहणी करणार। माझ्या वक्तव्याची मोडतोड करून दाखवू नका, तानाजी सावंत पत्रकारांवर भडकले। तर मी काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसलो तर उलट्या होतात असं म्हटलो। ते सरकार 2022च्या आधी होतं। सावंतांची सारवासारव। 3 लाखांची गाडी तानाजी सावंतांना 30 लाखांना पास करून घ्यायची होती, पण अजितदारांनी फाईलवर सही न केल्यानं सावंत संतापले। जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप। नागपूरमधील कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून हेडगेवारांच्या समाधीचं दर्शन। अजितदारांनी मात्र हेडगेवारांच्या समाधीचं दर्शन टाळलं। केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज मालवणला जाणार। पुतळा दुर्घटनेनंतर रामदास आठवले आरपीआय कार्यकर्त्यांसह राजकोट किल्ल्याला भेट देणार। लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात गेलेले काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार आडवे पडणार। मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल। विरोधक काहीही म्हणाले तरी योजना बंद होणार नाही, शिंदेंची ग्वाही। मी कोणाचाही माणूस नाही, आज पत्रकार परिषद घेणार। अनिल वडपल्लीवार यांची TV9 मराठीशी बोलताना माहिती।